एक महिला एका ठिकाणी काम करत असते, पण ती ज्या ठिकाणी काम करत असते त्या ठिकाणी काही दिवस काम केल्यानंतर तिचा जो पगार असतो तो तिला मिळत नाही आणि तो जो तिचा मालक होता तो तिला पैसे देत नाही। मग आता या महिलेनं काय करावं, कुठं जावं असा मोठा प्रश्न तिला या ठिकाणी पडला होता। पण शेवटी कोणाला काही अडचण आली तो व्यक्ती आपली मदत म्हणून पोलिसांकडे जात असतो। त्याच पद्धतीनं ही महिला सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेली, पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पण त्या ठिकाणचा जो एक हवालदार होता त्या हवालदारांना त्या महिलेला सांगितलं की तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे, तुमची जी काही अडचण आहे ती आम्ही नक्कीच सॉल्व करू, तुम्ही काय करा त्या आरोपी विरोधात तक्रार दाखल करा। आता त्या महिलेनं त्या आरोपी विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आणि त्या हवालदारानं त्या महिलेचा मोबाईल नंबर सुद्धा घेतला आणि त्या ज्या आरोपी आहे त्याच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी त्या महिलेला त्यानं सांगितलं की तुला माझ्यासोबत लॉजवर यावं लागेल। आणि घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या शहरामध्ये काम करणारी एक महिला होती आणि ती महिला एका कापड दुकानामध्ये, साडीच्या दुकानामध्ये काम करायची। मग तिनं त्या ठिकाणी काही दिवस काम केले तरी सुद्धा तिचा जो मालक आहे ते तिला कामाचे पैसे देतच नव्हता, तिला तो टाळाटाळ करायचा। मग ती जी महिला आहे ती एका पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तक्रार नोंदवून घेतली। आता ते जे पोलीस स्टेशन होतं ते होतं वैजापूरचं। वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। मग त्या ठिकाणचे जे हवालदार होते त्यांचं नाव आहे रावसाहेब रावते। रावसाहेब रावते यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली। म्हणजे यांनीच तिला सांगितलं होतं की तू काय कर, ते जो आरोपी आहे जो तुला पैसे देत नाही त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल कर, गुन्हा दाखल कर, मग आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। आता ठरल्याप्रमाणे त्या महिलेनं तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला। हा जो पोलीस हवालदार आहे यानं आणि त्या मालकाला फोन केला आणि सांगितलं की समझोता करून तिचे पैसे देऊन टाका, तुम्ही काही तिचे पैसे ठेवू नका, नाहीतर मग तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल। आता तो जो दुकानदार होता तो सुद्धा म्हणला ठीक आहे देतो, असं काही होऊ देऊ नका, तसं काही होऊ देऊ नका, ठरलेली रक्कम मी तिला लगेचच देऊन टाकतो असं सांगितलं। पण तरीसुद्धा तो जो दुकानाचा मालक होता त्यानं त्या महिलेला पैसे दिलेच नाही। मग त्या मालकाने पैसे दिले नाही। मग ती जी महिला होती त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार रावसाहेब रावते यांना फोन करून सांगितला। आता फोन करून सांगितला की लगेच रावसाहेब रावते जे होते त्यांनी तिला एका बस स्टँडवर बोलायला सांगितलं आणि बस स्टँडवर गेल्यानंतर सगळं काय सांगितलं की असं करावं लागेल, तसं करावं लागेल, या गोष्टी सांगितल्यानंतर तिथं भेट घेतली आणि मग संध्याकाळी रावसाहेब रावते यांनी त्या महिलेला फोन केला आणि सांगितलं की त्या जर आरोपीला अटक करायची असेल आणि तुझी सगळी काही रक्कम तुला वापस पाहिजे असेल तर मग तुला माझ्यासोबत लॉजवर यावं लागेल। आपण काय करू, शिर्डीला जाऊ आणि तिथं लॉजवर जाऊन नको ते कृत्य करू। म्हणजे त्यानं स्पष्टपणे त्या महिलेकडं शरीर सुखाची मागणी केली होती। आता त्या महिलेला समजलं की पहिले त्या दुकान मालकानं त्या महिलेची फसवणूक केली होती आणि ती जी महिला त्या दुकानदाराची तक्रार घेऊन या पोलीस हवालदाराकडे आली तर यानं सुद्धा शरीर सुखाची मागणी तिच्याकडं केली होती। मग हिनं लगेचच वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। आता पोलीस संपूर्ण तपास करत आहेत की ही महिला खरंच खरं सांगत आहे किंवा हिच्यासोबत सगळं खरं घडलं आहे का, हा संपूर्ण प्रकार पोलीस तपासतच आहेत। पण जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीनं महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे आणि अशा पद्धतीनं जर एक हवालदारच एका महिलेकडे अशी शरीर सुखाची मागणी करत असेल तर मग महिलांनी, तरुणींनी आणि मुलींनी जायचं तरी कोणाकडं, न्याय जर तर कोणाकडं मागायचा, असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर
तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.